वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, त्याचबरोबर हेल्मेट आरशाला न घालता डोक्याला घाला, ट्रकच्या ब्लाइंड साईडने ड्रायव्हिंग करू नका, असे म्हणत वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी रस्ता सुरक्षा अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली। ठाणे वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे। याचं उद्घाटन ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आले होते। यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। विविध प्रकारचे नाट्य नृत्य सादर करीत वाहतूक नियमांविरोधात जनजागृती करण्यात आली। या वर्षभरात 11 लाख केसेस या वाहतुकीचे नियम उल्लंघन केल्यामुळे झाल्या आहेत। ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरात भौगोलिक परिस्थितीमुळे वाहतूक कोंडी होते। नितीन कंपनी माजिवडा कॅडबरी परिसरात ब्रिज चढत असताना लेन कट करू नये, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, असे यावेळी वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं। गतवर्षी 19,312 केसेस या विनापरवाना आणि अल्पवयीन असल्यामुळे झाल्या आहेत। त्यामुळे पालकांना देखील आवाहन आहे की मुलांना कमी वयात गाडी देऊ नये, जेणेकरून अपघात आणि अशा केसेसला आळा बसेल। या प्रसंगी व्यासपीठावर ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त पंकज शिरसाट यांच्यासह ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण व सर्व वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेच्या संबंधी शपथ दिली, तर सहाय्यक पोलीस आयुक्त विजयसिंग भोसले यांनी आभार प्रदर्शन व नंतर राष्ट्रगीताने या उद्घाटन सोहळ्याची सांगता केली। रस्ता सुरक्षा किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंट 3 गोष्टीशी जास्त रिलेटेड असतं आणि त्याच्यावरच चालतं। पहिले मी जसं चार्ज घेतला त्यावेळेस रेग्युलेशनचा विषय होता, तर ट्रॅफिक रेग्युलेटवर आम्ही हे केलं। त्याच्यानंतरचा एक एज्युकेशनचा आहे, आता एज्युकेशनचाही आपण चालू केला आहे आणि एन्फोर्समेंटचा ही आपला कंटिन्यू चालू असतो। वाहतूक कोंडी ही आता आपल्याकडची आहे ती जॉग्राफिकल कंडिशन्स मुळे झालेली आहे। जे घोडबंदर रोडला जाणारी रस्ता आहे त्याच्यावर 2च लेन चालू आहे, चा ब्रिज आहे, त्याला 3 लेननी कनेक्ट करतो, त्याच्या पहिले 4 लेननी 5 लेननी कनेक्ट करतो। तर हे जे बॉटलनेक होते त्याच्यामुळे आपल्याला इव्हनिंग आवर्स मध्ये वाहतूक कोंडीचा सामना करायला लागतोय। तर थोड्याफार प्रमाणात लेन कटिंग ब्रिज चढणीला, प्रत्येक ब्रिज चढणीला 3 हात नाका असेल, नितीन कंपनी ब्रिज असेल किंवा माजिवडा ब्रिज असेल, त्या चढणीला जर आपण लेन कटिंग केली नाही तर आपण वाहतूक कोंडीतनं बऱ्यापैकी आपलं निजात होईल। आपण रात्री 9:30-10 पर्यंत जवळपास थांबून ठेवतो, 10च्या नंतर त्यांना आपण एंट्री देतो। पण मुंबईकडनं येणाऱ्या हेवी व्हेकल्सवर आपल्याला थोडंसं एन्फोर्स करताना प्रॉब्लेम येतो, कारण ऑलरेडी आपले रस्ते छोटे आहेत। हेवी व्हेकल जर रस्त्यात आलं तर आपल्याला त्यांना पासच करून द्यावं लागतं, आपल्याला दुसरा पर्याय नाही, कारण परत त्यांना थांबून ठेवलं तर परत एक दुसरा बॉटलनेक आपल्याकडे क्रिएट होईल। वेळोवेळी माझ्या भाषणात असेल आणि सगळ्यांना आवाहनही करतो की आपला साइड मिरर पेक्षा आपलं डोकं महत्वाचं आहे, पण तरी त्या गोष्टीकडे बाईक स्वार जे संध्याकाळी किंवा दुपारी जातात, बाईक स्वार जे हायवेला चालतात, ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचा हेल्मेट जो आहे तो त्या साइड मिररवर ठेवतात। आणि पुढचं ब्लाइंड स्पॉट मध्ये, जर हेवी व्हेकलच्या ब्लाइंड स्पॉट मध्ये आपण वाहन चालवलं तर आपण निश्चित आपल्या मृत्यूला आव्हान देत आहे किंवा त्याला निमंत्रण देत आहे। पण सर्व पालकांना आणि त्यांना शाळेत आणि इतर ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी हा एज्युकेशनचा भाग आहे, तर त्याच्यात आपण एन्फोर्समेंट पण करत आहोत। विदाऊट लायसन्स जर आपण बघितले तर मागच्या वर्षी जवळपास 19,312 केसेस आपण लास्ट इयर केल्या होत्या विदाऊट लायसन्सच्या, तरीही लोकांना समजत नाहीये। मी आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की कृपा करून आपल्या 18 पेक्षा कमी वयाच्या आणि ज्याच्याकडे लायसन्स नाही त्याला आपण वाहन आपलं त्याच्या ताब्यात देऊ नये। अगर दिलं आणि त्याच्याकडनं अपघात झाला तर आपल्यावरही गुन्हा दाखल होणार आहे। शाळांसाठी जास्तीत जास्त बसेसनी ट्रॅव्हल करावं,
म्हणून स्कूल बसेसला जास्तीत जास्त आपण प्रोत्साहन देत आहोत. आता ज्या ठिकाणी ग्राउंड्स पार्किंग ग्राउंड्स अवेलेबल आहे त्या ठिकाणी आपण शाळेच्या प्रिन्सिपल्सला स्वतः भेटून कल्पना दिलेली आहे की त्यांनी आत घ्यावं. त्या ठिकाणी होतंय, पण ज्या ठिकाणी शाळेला ग्राउंडच नाही त्या ठिकाणी थोडीशी अडचण होती. तरी त्यांना आपल्या बसेसमधनं जे स्टुडंट्स असतील त्यांना खाली उतरून इतर ज्या ठिकाणी रोडला सेटबॅक आहे, ज्या ठिकाणी ट्रॅफिक कंडिशन होणार नाही अशा ठिकाणी पार करण्याबाबत समज दिलेली आहे.